जय शंकर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. सद्गुरू शंकर महाराजांबाबतीत आपण छोट्या छोट्या कथा सांगणार आहोत. जर आपल्याला हा उपक्रम आवडला तर कृपया लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्यावे. धन्यवाद. चिमणाजींची शिवभक्ती. अंतापूर हे एक छोटेसे खेडेगाव आहे जे नाशिक जिल्ह्यामधील सटाणा तालुक्यामध्ये आहे. त्या गावात एक छोटेसे कुटुंब होते. ते कुटुंब म्हणजे चिमणाजी व त्यांची पत्नी. ते दोघेही अति भाविक होते. दोघेही महादेवाचे भक्त व उपासक होते. दर सोमवारी त्यांचा महादेवाचा उपवास असायचा. रोज लघु रुद्र पूजा करायचे. ओम नमः शिवायचे जप तर जणू त्यांचे कायम असायचे. त्यांचा संसार खूप छान चालला होता. असाच छान संसार चालत चालत काही वर्ष उलटले. अनेक वर्ष झाली लग्नाला, परंतु त्यांना मूल बाळ नाही. ही खंत त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली. पण ही खंत त्यांनी कुणाजवळही प्रकट केली नाही किंवा त्यासाठी कोणतेही काम केले नाही. त्यांच्या मनात असा विचार होता की आपल्याला मूळ बाळ नाही हे आपल्याच एखाद्या केलेल्या चुकीचे फळ असणार. त्यात आपण शंकराला का दोष द्यावा. इतकी भोळी आणि खरी भक्ती त्यांची शंकरासाठी होती. यांची इतकी भोळी आणि निर्मळ भक्ती पाहून गीतेचा एक श्लोक आठवतो. कर्मण्ये वाधिकारास्ते मा फलेषु कदाचनम. याचा अर्थ असा की फळाची चिंता न करता कर्म करत राहा. चिमणाजी व त्यांच्या पत्नीने याचप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवभक्ती केली आणि देवालाही अशीच भक्ती आवडते बरं का. निरपेक्ष भक्ती हीच खरी भक्ती आहे. जो खरा निष्ठावंत भक्त आहे तो कधीच काहीच मागत नसतो. या निरपेक्ष भक्तीचे फळ लवकरच चिमणाजी व त्यांच्या पत्नीला भेटणार होते आणि या फळाच्या प्राप्तीबाबतीत एक छोटासा स्वप्न दृष्टांत त्यांना होणार आहे. बघूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.